नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे, मोटिवेशनल स्पीकर आणि मेमरी ट्रेनर. मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांसाठी सुखी आनंदी जीवनाचा, तो यशाचा, तो ध्येय प्राप्तीचा तो फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामधील काही श्लोक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तो फॉर्म्युला आहे ज्ञान प्लस संगती प्लस कर्म प्लस कर्तव्य इज इक्वल टू सुखी आनंदी जीवन, यश, सक्सेस. त्या सक्सेस फॉर्म्युल्यामधील पहिला श्लोक आहे तो तुमच्या समोर सादर करताय. दर्शनस्य ध्यान स्पशेर मत्सी कुर्मी पक्षानी शिशु पालते नित्य तथा सज्जन संगती. दुसरा श्लोक आहे यावाच स्वास्थः यावान्य मृत्युशी दूरतः तावदात महित कुर्यात प्राणांती की करिष्यते. तिसरा श्लोक आहे कामधेनु गुणा विद्या ह्य काले फलदायिनी प्रवासे मातृसदृश्यते विद्या गुप्तधन स्मरते. चौथा श्लोक आहे यद्यता चरती श्रेष्ठस्तव देवेत्तरो जन सयत प्रमाण कुरुते लोकास्तदनु वर्तते. पाचवा श्लोक आहे साधुभ्यस्ते निवर्तन्ते पुत्रा मित्रानि बांधवाश्च यचतै गंधारस्तदा धर्मास्य कुलतम. या पहिल्या श्लोकचा अर्थ असा आहे की मासोळी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना, कश्यप म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना, पक्षिणी म्हणजे पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना संरक्षण करतात, पालन पोषण करतात, उदरनिर्वाह करतात, त्याचप्रमाणे मानवी जीवनामध्ये साधू संत, महान श्रेष्ठ कीर्तिवंत नामवंत लोक त्यांच्या संगतीने, त्यांच्या सहवासाने मनुष्याचं जीवन सुखी समृद्धी यशस्वी होत असतं. म्हणून अशा महान श्रेष्ठ यांची विचार, यांची वाणी, यांचं आचरण, यांची संगती खूप महत्त्वाची असते आयुष्यामध्ये. जर यशस्वी प्रगतिशील व्हायचं असेल तर हा श्लोक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या श्लोकचा अर्थ असा आहे. दुसरा श्लोक आहे की जोपर्यंत स्वस्थ निरोगी शरीर आहे तोपर्यंत आपण आपल्या ध्येयासाठी, आपल्या उद्देशासाठी, आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी, आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या कल्याणासाठी आपण ते कार्य, चांगल्या धर्मासाठी पुण्यकर्म, सकाम कर्म ही केली पाहिजे. काय ना की एकदा शरीर म्हणजे शरीरातला प्राण सुटला की ह्या सर्व गोष्टी करायला शरीर असमर्थ असतं, शरीर असमर्थ असतं. म्हणून कारण काय, कधी काय होईल, कुठला रोग, महाभयंकर रोग या शरीराला जडेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्या भयंकर रोगाने मृत्यू कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपल्या ध्येयासाठी, आपल्या उद्देशासाठी, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कार्य करता, कर्तव्यनिष्ठ राहा, कर्तव्याने पूर्ण करा, सकाम कर्म करा, पुण्यकर्मा. त्या पुण्यकर्मानीच तुमचं भलं होणार आहे. कारण शरीर म्हणजे काय, एकदा शरीरातला प्राण सुटला की शरीर म्हणजे फक्त आणि फक्त मातीचा ढिगारा राहतो, बाकी काही शिल्लक राहत नाही. तिसऱ्या श्लोकचा अर्थ असा आहे की विद्या, अध्यात्म, ज्ञान, नॉलेज, शिक्षण याला कामधेनूची उपमा दिलेली आहे. कामधेनू, या कामधेनूने तुम्ही तुमचं जीवन सफल करू शकता, यशस्वी करू शकता, सुखी आनंदी जीवन जगू शकता. तो यशस्वीतेचं ते फळ, त्या फळाचं माधुर्य, गोडवा चाखू शकता. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी या ज्ञानाने, अध्यात्माने, नॉलेजनी, शिक्षणाने तुम्ही तुमचं पालन पोषण संरक्षण करू शकता. जसे आई वडील आपले संरक्षण करतात, माता जशी संरक्षण करते, तसं एज्युकेशन हे आपलं संरक्षण करत असतं. म्हणून मोठ्या मोठ्या महान ग्रंथामध्ये, मोठ्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे की विद्वत्ता सर्वत्र पूजते विद्या परम दैवतम. विद्या हे परम दैवत आहे. आणि जी महान श्रेष्ठ कीर्तिवंत नामवंत यशवंत लोक आहेत अशाच लोकांना जगामध्ये पूजलं जातं. म्हणून फार महत्त्वाचं आहे एज्युकेशन, शिक्षण, विद्या, नॉलेज. चौथ्या श्लोकचा अर्थ असा आहे की अशी महान व्यक्तिमत्व, कीर्तिवंत, नामवंत, यशवंत लोक जे आहेत, ही महान लोक त्यांच्या ध्येयासाठी जे
म्हणजे आचरण करतात, जे प्रमाण करतात, त्या प्रमाणाने, त्या आचराने, त्या व्यवहाराने, त्या वाणीने ते एका उच्च स्तरावर जातात. आणि उच्च स्तरावर गेल्यानंतर म्हणजे तिथे ते कुठलंही क्षेत्र असो, मग व्यवसाय असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, त्या त्या क्षेत्रामध्ये अशी महान मंडळी, कीर्तिवंत लोक एक उच्च स्तरावर पोहोचतात, उंच शिखर गाठतात यशाचं. मग बरीच लोक अशा लोकांना फॉलो करतात. मग ते जे प्रमाण करतील, ते जे आचरणात आणतील, तसं ते आणण्याचा प्रयत्न करतात. मग आपण ठरवायचं असतं की आपण ह्या गोष्टी फॉलो करून एक आदर्श निर्माण करायचा, एक आदर्श घडवायचा, लीडर व्हायचं, की दुर्गुण, त्या दुर्गुणांकडे वळून भविष्य नसते नाबूद करायचं, विनाश करायचा, हा सर्वस्वी निर्णय स्वतःचा असतो. नंतरच्या श्लोकचा, शेवटच्या श्लोकचा अर्थ असा आहे की जी अशी साधू संत महात्मे, कीर्तिवंत, नामवंत, यशवंत लोक जरी कुठे असली आणि लांबून आपण त्यांचं आचरण केलं, त्यांनी जे वाणी सांगितली, त्यांनी जे सत्संग सांगितलं, त्यांनी जे आचरण म्हणजे त्यांनी जे विचार मांडले, त्या विचारावर जी लोक चालतात, जे कुटुंब चालतात, त्यांचा वंश प्रभावशाली होतो, म्हणजे फेमस होतात ती लोक, आणि त्यांचा वंश एका सत्कर्माने, एका चांगल्या उद्देशाकडे वळतो आणि सुखी आनंदी जीवन जगतात अशी मंडळी. म्हणून सत्संग, संगती फार महत्त्वाची आहे, फार गरजेची आहे, फार आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.